वरोरा शहरातील वणी बायपास मार्गावरच्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र आंदोलन केलं. मनसेचे पदाधिकारी आनंद गेडामेच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून ठिय्या आंदोलन केल्यानं काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आनंद गेडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी वणी बायपासवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन सुरू केलं आणि जोपर्यंत संबंधित अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे वणीकडून वरोऱ्याकडे ये जा करणारी वाहतूक काही काळासाठी बंद झाली. या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार व वाहन चालक अपघातग्रस्त झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनानं खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाचे शरद भस्मे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता लोहे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र हा रस्ता त्यांच्या अखत्यारीत नसल्याचं स्पष्ट झाल्यानं संभ्रम अधिक वाढला. वरोरा ते गणपती मंदिर मार्गे वणी महामार्गाला जोडणाऱ्या 2 किलोमीटरच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून अपघाताचं प्रमाणही वाढत आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन डीबी पथकाचे शरद भस्मे यांनी तातडीनं जेसीबी बोलावून खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर मनसेनं आपलं आंदोलन मागे घेत पोलिसांचे आभार मानले. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही विभागांनी हा रस्ता त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचं सांगितल्यानं हा मार्ग नेमका कोणत्या विभागाच्या ताब्यात आहे आणि त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती कोण करणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. दादा, हा जो वणी मार्ग आहे या ठिकाणी मनसेतर्फे आपण आंदोलन करताना दिसत आहे. काय नेमकं याचं कारण आहे आणि काय मागण्या आहेत? साहेब, या आधी पूर्वी एक महिला पडली होती. त्यानंतर मी साहेबांना सूचना दिली. आपले PWD ऑफिसचे ते मेन अधिकारी आहेत त्यांना सूचना दिली होती, अक्षय लोहे साहेबांना. व त्यांना इथला फोटो पाठवला होता. मी फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले, त्यांना कॉल केला, फोनवरती त्यांना माहिती दिली. व माहिती दिल्याच्या नंतर त्यांना सांगितलं मी की साहेब, या गड्ड्याचा तुम्ही काहीतरी विल्हेवाट लावा. पण त्यांनी आज जवळपास एप्रिल महिन्यापासून त्यांना सूचना दिल्याच्या नंतर आजपर्यंत त्यांनी आमचा कुठलाही आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. म्हणून आज आम्ही या गड्ड्यात बसलो. आता 2 दिवसाच्या पहिले एक मुलगा पडला, त्याच्या आधी संध्याकाळला एक महिला पडली, एक म्हातारी पडली, तिला इथे ब्रेनला मार लागला, ती मृत्यू पावली. आणि ते असं माहीत झालं आम्हाला की आपले पोलीस प्रशासनाचे जे चिकनकर साहेब आहे त्यांच्या रिलेटिव्ह मधली ती व्यक्ती आहे, महिला जी मरण पावली. याची पूर्तता त्यांनी माहिती घ्यावं आणि मी खोटं बोलतोय की खरं बोलतो हे त्यांनी माहिती करावं व त्याच्यानंतर आंदोलनाला मला प्रतिसाद द्यावं या लोकांनी. आता तुमची काय आमची मागणी एकच आहे की आम्हाला त्वरित गड्डे बुजवून द्या. कशा पद्धतीत तुम्ही आम्हाला सहकार्य करता ते करून द्या व इथे होणाऱ्या जीवितहानीसाठी तुम्ही काय मार्ग काढता ते तुमच्याकडून काढून देण्यात यावे. अन्यथा मी इथेच बसून राहील. महाराष्ट्र निर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. हे जे खड्डे आहे हे कोणत्या रस्त्यावरती आणि किती खड्डे असं आपल्याला हे वाटतं? वणी रोडवरती गणपती मंदिर आहे. गणपती मंदिर ते हे इथे समोर एक धाबा आहे छोटासा, त्या धाब्याचं मला नाव बरोबर माहित नाही. त्या धाब्यापर्यंत तो गड्डे आहे पूर्ण. आणि हा एकटाच गड्डा नसून त्याच्या पाठीमागे पण, तुमच्या पाठीमागे पण आहे आणि समोर पण आहे. सगळे गड्डे इथे आहेत व त्यांनी गड्ड्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा मनसेतर्फे आंदोलन हे असंच राहील. आपला हा जो चक्का जाम आहे हा कुठपर्यंत चालणार? हा जोपर्यंत इथे अधिकारी कोणी येत नाही त्या डिपार्टमेंटचे, PWD ऑफिसचे, तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहील.